RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांसाठीच्या नवीन सूचना येणार होत्या 3 किलोमीटरच्या, त्याबद्दलची कोणती अपडेट आलेली आहे का याबद्दल भरपूर जे पालकवर्ग आहे ते आपल्याला कमेंट्स करत आहे. तर बघू शकता यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे की साईडवर सध्या तरी 3 किलोमीटरचा जो नियम आहे त्याबद्दलची अपडेट आलेली नाही आहे, परंतु यामध्ये पालकांनी आता काय करायचं. ओके बघा, सध्या 2,09,808 फॉर्म पालकांनी भरलेले आहे. यामध्ये अजूनही फॉर्म यायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत यामध्ये फॉर्म वाढत नाही आहे. म्हणजे त्या पालकांच्या लॉगिनमध्ये 1 किलोमीटरचा जो नियम आहे त्यानुसारच सध्या फॉर्म सुरू आहे. यामध्ये पालकांना सध्या जे ऑप्शन होतं ज्यामध्ये अनकन्फर्मचं जे फॉर्म करू शकता तुम्ही, म्हणजे एडिटसाठी फॉर्म बोलावू शकता, हे ऑप्शन आता दिसत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ साईडवर एडिट किंवा अपडेट होणे सुरू आहे. आता पालकांनी करायचं काय, यामध्ये पालकांना विनंती करतोय की ज्यांनी फॉर्म भरलेला असेल, बघू शकता समजा एक पालक आहे, यांनी आपला फॉर्म भरून ओके केलेला आहे, PDF-सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यांनी काहीच करू नका, फक्त वेट करा. ओके, तुम्ही अनकन्फर्मचं ऑप्शन तर आता नाही आहे, तुम्ही ते सुद्धा करू नका. 2 नंबर, ज्याही पालकवर्गांना फॉर्म भरायचा असेल त्यांच्या लॉगिनमध्ये जर शाळा दिसत असेल तर तुम्ही फॉर्म भरून ठेवू शकता, कारण साईडवर अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही आहे की 3 किलोमीटरचा नियम येणार आहे. येणार नाही अशी गोष्ट नाही आहे, परंतु जो आपल्याला 12 तारखेचा टाईम दिलेला होता तो होता आजचा. यामध्ये 12 तारीख दिल्यानंतर अपडेट आलेली नाही आहे. साधारणतः होऊ शकते 1-2 दिवस जास्त लागू शकते, कारण जी आपण काल अपडेट दिलेली होती ज्यामध्ये आपले जे वकील होते त्यांनीसुद्धा माहिती दिलेली होती त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये की 12 तारीखपर्यंत होऊ शकते किंवा त्यांनासुद्धा थोडा वेळ लागू शकतो, म्हणजे जास्तीचा वेळ लागू शकतो. साधारणतः आपण अजून 1 ते 2 दिवस यामध्ये ॲड करू शकतो की 1 ते 2 दिवस अजून यांना ॲड करायला लागेल. परंतु 2 ऑप्शन मी अगोदरही सांगितलेलं आहे तुम्हाला की या 2 ऑप्शन आहे, या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन A to Z पालकांना मिळणार आहे. म्हणून फॉर्ममध्ये कॅन्सल करू नका, काहीच करू नका. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता 1 किलोमीटरसाठी फक्त, कारण जो नियम येईल तुम्हाला त्यामध्ये तुम्हीसुद्धा एडिट करू शकता, किंवा जर नव्याने फॉर्म आले तर नवीन फॉर्म भरू शकता. क्लिअर. बघा, एक ऑप्शन आहे एडिट, मी अगोदरही सांगितलेलं आहे की संपूर्ण पालकांना एडिटचं ऑप्शन येईल. दुसरं ऑप्शन आहे न्यू फॉर्म. हे 2च ऑप्शन आहे, या 2पैकी एक ऑप्शन संपूर्ण पालकवर्गांना मिळणार आहे फक्त. तर RT ॲडमिशन डिपार्टमेंट पालकांना कोणतं ऑप्शन उपलब्ध करून देते यासाठी आता संपूर्ण पालकवर्ग वाट बघत आहे. आम्हीसुद्धा वाट बघतोय की RT आता कोणते ऑप्शन देणार आहे की ज्यामध्ये पालकांना फॉर्म भरता येणार आहे, कारण दोन्ही ऑप्शन येऊ शकते, एडिटचं सुद्धा येऊ शकते आणि न्यूचं सुद्धा येऊ शकते. चान्स दोन्ही पण आहे, त्यामुळे पालकांनी वेट करा. साईडवर कोणतीही अपडेट आलेली नाही आहे. फक्त जे एडिट ऑप्शन होतं, जो फॉर्म आपण एडिट बोलावू शकत होतो, हे ऑप्शन आता गायब करण्यात आलेलं आहे, म्हणजे कॅन्सल करण्यात आलेला आहे. याचा अर्थ साईडवर काहीतरी काम सुरू आहे. तर पालकांच्या ज्याही कमेंट्स आलेल्या आहेत त्यांना माहिती किंवा थोडा वेट करा या संदर्भात हा एक SMS होता. संपूर्ण पालकवर्गांनी वेट करा. कोणालाही अडचण असेल कमेंट्स करा. जेवढ्या आपल्यापर्यंत कमेंट दिसत आहे किंवा उत्तर देऊ शकतोय तेवढ्या पालकांना आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण कमेंट्स खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे. तर RT-बद्दल सध्याची अपडेट हीच आहे की अपडेट साईडवर कोणतीच नाही आहे. 2 ऑप्शन येऊ शकतात, 2 ऑप्शन तुम्हाला मी सांगितलेले आहे. आणि कोणीही काही करू नका, जसे फॉर्म भरले आहे तसेच फॉर्म भरलेले राहू द्या. फक्त आणि फक्त वेट करा. वेट म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचा की RT कोणती अपडेट देणार. तर RT ॲडमिशन 2026-27बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.